नमस्कार. आवाज येतोय का? मनोजजी एकदा चेक करा, आवाज येतोय का? नमस्कार, आवाज येतोय का? नमस्कार, आवाज येतोय का? येडगे साहेब नमस्ते. आवाज येतोय आपल्याला? क्लिअर येतोय? आणि व्हिज्युअल्स पण क्लिअर आहेत का एकदा बघून घ्या, म्हणजे आपल्याला सुरुवात करता येईल. थोडेसे व्ह्युअर्स जॉईन झाले की विल स्टार्ट. जय भवानी गायकवाड साहेब. आवाज येत असेल, व्हिज्युअल्स क्लिअर असतील तर फक्त मेसेज द्या एक. ओके, व्हिज्युअल्स क्लिअर आहेत? स्क्रीनवर पिक्चर क्लिअर दिसतं का माझं? हॅलो. ओके, थँक्यू. लोक जॉईन होत आहेत. अजून एक 2-3 लोक जॉईन झाले की विल स्टार्ट. ओके, थँक्यू येडगे साहेब. अजय नाईक जी, जय शिवराय. स्टे कनेक्टेड. लोक जॉईन होत आहेत, देन विल स्टार्ट. हो हो, आहे, मेसेज आहे माझ्याकडे. पूर्ण पिक्चर मी मागे सरकल्यानंतर येईल. अजय नाईक साहेब, आय एम रायटिंग समथिंग. एक 5 मिनिटात आपण स्टार्ट करू. लोक जॉईन होत आहेत, लेट देम जॉईन. कोकरे साहेब, जय शिवराय. आजचा आपला विषय जो आहे तो मराठेशाहीमधील पराक्रमी स्त्रिया या विषयावर आपण बोलणार आहोत. काही लोक अजून जॉईन व्हायचे आहेत असं दिसतं. लोक जॉईन झाले की आपण एक 5 मिनिटामध्ये स्टार्ट करू.
आय थिंक सुरुवात करूयात, कारण 6:05 झालेली आहेत. 2 मिनिटे आपण अजून वेट करू अँड देन विल स्टार्ट. तुम्ही सर्वजण बरे आहात अशी अपेक्षा आहे. आपापल्या घरी आहात. या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आय थिंक सुरुवात करूया आपण. फार वेळ वेट करण्यामध्ये काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही. ओके. नमस्कार, जय शिवराय. श्रीमान योगी सेवा परिवार सोलापूर यांच्याद्वारे आयोजित लाईव्ह सेशन्स जे सध्या चालू आहेत, ज्याच्यामध्ये आपण आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्मलेल्या आणि या शिवछत्रपतींनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या स्वप्नासाठी प्रयत्न करणाऱ्या कित्येक महापुरुषांचा इतिहास, वीरांचा इतिहास आपण वेगवेगळ्या वक्त्यांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या अभ्यासकांच्या माध्यमातून, काही घराण्यांच्या वंशजांच्या माध्यमातून आपण ऐकलेला आहे. आणि ह्याच शृंखलेमध्ये आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे मराठेशाहीतील पराक्रमी स्त्रिया. ह्या सेशनला जॉईन होण्यासाठी आपले सोलापूरचेच आणि आमचे मित्र डॉक्टर मनोजजी गायकवाड आणि विजयजी येडगे यांनी रिक्वेस्ट केली की आपलंही एक सेशन व्हावं, आम्हाला आवडेल आपल्याकडून काही गोष्टी ऐकून घेण्यासाठी. आणि मूळतः इतिहासावर प्रेम असल्यामुळे, इतिहासाची आवड असल्यामुळे मी निश्चितपणे त्यांची ही जी काही रिक्वेस्ट होती ती मी ॲक्सेप्ट केली. विशेषतः आदरणीय आमचे सत्यशील राजेदादा दाभाडे हेही आत्ता जॉईन झालेले आहेत. आणि त्यांचीही मला अशी विनंती होती, त्यांनी सांगितलं आधी अधिकारवाणीनं, मोठे बंधू आहेत ते आमचे, की आपण एक सेशन तिथे घेतलं पाहिजे. आणि मी अत्यंत हे नम्रतेनं त्यांची रिक्वेस्ट स्वीकारली, कारण सोलापूर हे फार जवळचा विषय आहे. सोलापूरमध्ये बरीचशीच आपली मंडळी आहेत, संबंधित मंडळी आहेत. आणि श्रीमान योगी सेवा परिवाराच्या माध्यमातून विविध जी काही चांगली कामं, चांगली उपक्रम राबवलेले जातात, त्यामुळं ह्या आपला जो एक नवीन इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये, त्याला एक थोडीशी मदत किंवा त्याच्यामध्ये एक थोडासा आपला हातभार लावणे हे मी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे मी ही रिक्वेस्ट जी होती आपल्या सर्वांची ती ॲक्सेप्ट केली. मला सांगण्यात आलं की आपण कुठलाही विषय घेऊन बोला. जनरली चर्चा सगळीकडे होत असते की ह्या वीराने असं केलं, ह्याने तसं केलं, हा पराक्रम गाजवला, तो पराक्रम गाजवला. पण ह्या वीरांच्या बरोबरीने वेगवेगळ्या फ्रंट्सवर, मग ते युद्धभूमीवर असेल, प्रशासनिक स्तरावर असेल, किंवा विविध काही त्यावेळेच्या ज्या काही गोष्टी होत्या, ह्याच्यामध्ये आपल्या या महाराष्ट्र भूमीमधल्या ज्या महिला होत्या, ज्या स्त्रीरत्न होते, ते कुठेही कमी पडलेले आपल्याला दिसत नाहीत. एका दृष्टीने आपण पाहिलं तर ह्या सगळ्या वीर योद्ध्यांच्या तोडीस तोड त्यांनी कामगिरी बजावलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण जर सुरुवातच करायची झाली तर आपल्याला या स्वराज्याची सुरुवातच जिजाऊ माँसाहेबांच्या संकल्पनेतून झालेली आहे. त्यामुळं स्त्री शक्ती, नारी शक्ती हा जो काही विषय आहे आणि ह्याचं जे काही मोठं पाठबळ आहे, भारत मातेचा उल्लेख करताना सुद्धा आपण भारत माता असा उल्लेख करतो, मातृभूमी आपण म्हणतो. तर ह्या स्त्रियांचं जे महत्त्व आहे किंवा या मातेचं, मातृभूमीचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आपल्या इतिहासामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये आहे. त्यामुळे हा आजचा विषय जो मी निवडलेला आहे तो मराठेशाहीतील स्त्रिया हा विषय इतक्यासाठी घेतला की ह्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या आजपर्यंत आपल्या कानावर आल्या असतील नसतील मला माहिती नाही, पण त्या विषयावर कोणीतरी बोललं पाहिजे आणि तो विषय लोकांच्या समोर आला पाहिजे. या हेतूने आजचा हा विषय निवडण्यात आलेला आहे. सुरुवात करण्याआधी मी काही गोष्टी आपल्याला क्लिअर करू इच्छितो की मी काही व्याख्याता किंवा मी काही इतिहासतज्ञ नाही. इतिहासाची आवड आहे, एका ऐतिहासिक घराण्यात माझा जन्म झालेला आहे. त्यामुळं ह्या इतिहासाची आवड निर्माण झाली. इतिहासाची आवड निर्माण झाल्यानंतर तो इतिहास वाचून त्याच्यामधून काहीतरी चांगला बोध घेऊन भविष्यामध्ये आपल्याला काहीतरी चांगला काहीतरी काम करता यावं
या हेतूने या इतिहासाचं वाचन केलं, विविध माहिती संग्रहित केली आणि तीच माहिती वेगवेगळ्या माध्यमातून मला उपलब्ध झालेली मी आज आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहे. बाय प्रोफेशन मी एक आर्किटेक्ट आहे, माझी स्वतःची फर्म आहे. पूर्वीच्या काळामध्ये पूर्वज आपले तलवारी घेऊन लढायचे, पराक्रम गाजवायचे, पण स्वातंत्र्यानंतर त्या तलवारीची जागा आता आपल्या बुद्धीने आणि आपल्या पेन कलम जे काही आपण म्हणू, आपण ज्या ज्या प्रोफेशन्समध्ये असू त्यांनी घेतलेली आहे. सो सध्या पूर्वजांचा जो वारसा आहे तो आम्ही या कन्स्ट्रक्शन क्षेत्राच्या माध्यमातून, शेतीच्या माध्यमातून आणि बरेचसे अशा ॲक्टिव्हिटीज आहेत, जनसेवा, या माध्यमातून आपण पुढे नेत आहोत. तर अशा दृष्टीनं आपण हे सगळं पाहिलं. सध्याच्या वातावरणामध्ये हा जो काही कोरोनाचा जो प्रादुर्भाव पसरलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत ह्याच्यावर काही वॅक्सिन्स वगैरे येत नाहीत तोपर्यंत हा आपल्याबरोबर असाच राहील अशी शक्यता वर्तवली जाते विविध मेडिकल क्षेत्रातल्या लोकांच्याकडून, किंवा WHO सुद्धा काही ह्या रिलेटेड आपल्याला सूचना आलेल्या आहेत. आपल्या सरकार, केंद्र असेल, राज्य असेल, सरकारच्या माध्यमातूनही बऱ्याचशा सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे या आजाराला आता घाबरून न जाता आपण स्वतःच्या हायजीनची, क्लेनलीनेसची आणि बाहेर पडत असताना कामानिमित्त शासनाच्या नियमाधीन राहून स्वतःची दक्षता घेऊन इथून पुढचा काळ हा आपल्याला काढावा लागणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी तयार झालं पाहिजे. आता एक मूळ विषयाकडे वळायला काही हरकत नाही असं मला वाटतं. बरेचसेच लोक आता जॉईन होताना दिसत आहेत इथे. तर महाराष्ट्र भूमीमधील पराक्रमी स्त्रिया, ज्यावेळेला मराठ्यांचा इतिहास पाहतो किंवा या भारतभूमीचा इतिहास आपण पाहतो, त्यावेळेला आपल्याला हा इतिहास वाचत असताना बरेचसेच असे पेहलू किंवा अशा स्त्रीरत्नांचाही त्याच्यामध्ये उल्लेख येताना दिसतो की ज्यांनी अनन्यसाधारण काम या भारतभूमीसाठी, किंवा ही जी काही ऊर्जा निर्माण झाली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, स्वराज्य निर्मितीसाठी, ती ऊर्जा निर्माण करण्यामध्ये खूप मोठं योगदान या स्त्रीरत्नांचं झालेलं आहे. सुरुवातच करायची झाली तर आपण पाहिलं की पूर्वीच्या काळामध्ये ही जी काय भारतभूमी होती ती खूप संपन्न, सोने की चिडिया ज्याला म्हटलं जायचं, अशी ही भारतभूमी, मोठमोठी साम्राज्य आपल्या या भारतभूमीमध्ये त्या काळी होती. आपल्या महाराष्ट्रामधलं देवगिरीचं साम्राज्य असेल, कर्नाटकचं हंपीचं विजयनगरचं साम्राज्य असेल, मोठमोठी बलाढ्य साम्राज्य या भारतभूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, उदयास आली. पण नंतर जसं जसं परकीय आक्रमणं या भारतभूमीवर होऊ लागली, परकीय आक्रमकांनी ह्या सगळ्या साम्राज्यांचा पराभव केला, कपटनीतीने पराभव केला. तो पराभव झाल्यानंतर एक अतिशय क्रूर आणि अत्याचारी राजवटीमध्ये ह्या आपल्या महाराष्ट्र भूमीला, या आपल्या भारतभूमीला काही काळ काढावा लागला. असंख्य वाईट परिस्थिती होती, लोकांच्यावर असंख्य प्रमाणामध्ये अत्याचार, अन्याय होत होता, शेतीवाडी उद्ध्वस्त झालेली होती, लोकांचे उद्योगधंदे उद्ध्वस्त झालेले होते, जी काही धार्मिक स्थळं होती, वेगवेगळी सत्ता केंद्र होती, ती कुठंतरी उद्ध्वस्त होताना, त्यांचा नाश होताना आपल्याला पाहायला मिळत होता. आणि अशा या अराजकाच्या परिस्थितीमध्ये जगत असताना सामान्य माणसाच्या मनामध्ये, सामान्य जी काही कुटुंब होती त्या घरातल्या स्त्रियांच्या मनामध्ये, मुलाबाळांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की असंच आयुष्य आपल्याला जगावं लागेल का, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला न्याय मिळेल का, आपल्याला सन्मानाने जगता येईल का, उदरनिर्वाह आपला चांगल्या पद्धतीने करता येईल का. अशी बिकट परिस्थिती, अशी वाईट परिस्थिती असताना वेगवेगळ्या 5 शाह्या या महाराष्ट्र भूमीमध्ये, या दख्खनच्या भूमीमध्ये उपस्थित असताना त्या शाह्यांमध्ये कित्येक आपले वीर योद्धे होते, कित्येक मोठमोठी घराणी होती. जाधवरावांचं घराणं असेल, खुद्द छत्रपतींचं घराणं असेल, शहाजी महाराजांचं, त्याचबरोबर निंबाळकर घराणं असेल, पांढरे घराणं असेल, अशी कित्येक उदाहरणं, मोरेंचं घराणं असेल, सुर्वेंचं घराणं असेल, जेधेंचं घराणं असेल, मोठमोठी घराणी होऊन गेली. पण नाइलाजास्तव त्यांना या शाह्यांमध्ये काही काळापर्यंत स्वतःची सेवा द्यावी लागली, कारण त्याशिवाय सस्टेन होणं शक्य नव्हतं त्या काळामध्ये. आणि ही सेवा देत असताना या प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये हा विचार निश्चितपणे येत होता की या जुलमी राजवटीमधून बाहेर पडून एक आपलं स्वतःचं स्वाभिमानाचं, हक्काचं राज्य आपल्याला कसं निर्माण करता येईल आणि ह्याच्यासाठी आपल्याला कसा चांगला प्रयत्न करता येईल, या विचारात प्रत्येकजण होते. पण मित्रांनो, एक गोष्ट इथं आपण लक्षात घेतली पाहिजे की एखादी जर नवीन गोष्ट, नवीन कार्य जर करायचं असेल तर फक्त विचार करून त्याच्यावर उपयोग नाही, तर हिंमत दाखवून पुढं यावं लागतं. पुढं येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाची जी गरज असते. कुठलाही आयडिया असू द्या, कुठलीही संकल्पना असू द्या, धाडस करून जोपर्यंत आपण पुढं येऊन त्याच्यावर अंमल करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अचीव होणं कठीण असतं.
आणि हे जे धाडस होतं, हे जे सामर्थ्य निर्माण करायची जी धमक होती, ती शहाजी छत्रपतींनी, शहाजी महाराज जे भोसले, शहाजी छत्रपती भोसले जे होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, छत्रपती नाही म्हणता येणार, शहाजीराजे भोसले आपण त्यांना म्हणू. शहाजीराजे भोसलेंच्या मनामध्ये ही संकल्पना सर्वप्रथम रुजू झाली, उभी झाली, आणि ती संकल्पना त्यांनी आपल्या पत्नी जिजाऊ माँसाहेबांच्या कानावर घातली. त्यांना सांगितली की माझ्या मनामध्ये ही संकल्पना आहे, ह्याच्यावर आपण कार्य केलं तर काय. मूळतः जिजाऊ माँसाहेबांचाही जन्म एका मोठ्या पराक्रमी घराण्यामध्ये झालेला होता. त्यांचेही विचार त्या काळानुसार खूप प्रगत होते आणि या जुलमी राजवटीच्या विरोधात निश्चितपणे काहीतरी करता यावं, काहीतरी केलं गेलं पाहिजे, या ठाम मताच्या त्याही होत्या. त्यांनी निश्चितपणे होकार दिला आणि या दोघांच्या विचाराने एक नवीन विचाराला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुरुवात झाली. आता हे अंमलात आणायचं कसं? वेगवेगळ्या बादशाह्या होत्या. पहिला प्रयत्न शहाजी महाराजांनी केला. अहमदनगरची निजामशाही स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन आपल्याला इतर शाह्यांना टक्कर देता येईल का? अहमदनगरच्या निजामशाहीला थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ते मांडलिकच होती शहाजी महाराजांची. तर तो प्रयत्न झाला, पण तो दुर्दैवानं अयशस्वी झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी येथे जन्म झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर एक दृढ निश्चय जिजाऊ माँसाहेबांनी केलेला होता की काहीही झालं तर आपल्या पुत्राला, हा जो आपला पुत्र आहे, ह्या पुत्राला कोणत्याही परिस्थितीमध्ये इतर सल्तनतींचं, इतर राजवटींच्या हाताखाली काम करू द्यायचं नाही. आणि ह्याच्याच नेतृत्वामध्ये एक मोठं स्वतःचं हिंदवी स्वराज्य, स्वतःच्या सन्मानाचं, स्वतःच्या आदराचं, प्रत्येकाला जिथं सन्मानाने, आदराने जगता येईल, स्वतःचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं करता येईल, असं एक चांगलं स्वराज्य, जिथं प्रत्येकाच्या भावनेला आदर असेल, प्रत्येकाला सन्मानाने जगणं, वागणं, बोलणं, या सगळ्या गोष्टी सहजरित्या करता येतील, असं एक राज्य आपल्याला निर्माण करायचं आहे. ही जी काही संकल्पना होती ती अगदी शिवाजी महाराजांना त्यांच्या बालवयापासून जिजाऊ माँसाहेबांनी रुचवली. तर आजचा आपला हा जो मराठेशाहीतील पराक्रमी स्त्रिया, ह्याच्यातलं जे अनमोल रत्न, किंवा ज्याला आपण ह्याच्यातला जो मानबिंदू म्हणू, त्या जिजाऊ माँसाहेबांच्या पासून आपण ह्याची सुरुवात करूया. लहानपणापासून जिजाऊ माँसाहेबांचा जन्म झाला जाधवराव कुटुंबामध्ये. लहानपणापासून मोठ्या प्रमाणामध्ये ऐश्वर पाहिलं. त्याचबरोबर आपल्या पित्याची, आपल्या बंधूंची झालेली कटकारस्थानाने, कपटाने झालेली हत्याही त्यांनी पाहिली. नंतरच्या काळामध्ये आपल्या पतिदेवांचे जे बंधू होते, त्यांच्या पत्नींचं अपहरण झालेलं, त्यांची परत सुटका करून आणलेली त्यांनी पाहिली. ज्या वेळेला एखाद्या मोठ्या सरदार कुटुंबावर, एखाद्या राजकुटुंबावर जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर सामान्य कुटुंबातल्या स्त्रियांचं, सामान्य कुटुंबातल्या मुलींचं, सामान्यातल्या सामान्य लोकांचं, शेतकऱ्यांचं कशा पद्धतीनं हाल होत असतील, कशा पद्धतीनं त्यांना त्रास दिला जात असेल, ह्याची कल्पना आज करणंही आपल्याशी शक्य नाही. तर अशा परिस्थिती जिजाऊ माँसाहेबांनी पाहिलेल्या होत्या. अत्यंत बिकट परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुण्याच्या जहागिरीवर या सल्तनतींनी गाढवाचा नांगर फिरवलेला होता. त्या जहागिरीला पुन्हा जीवित करण्याचं काम सर्वप्रथम जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि जिजाऊ माँसाहेबांनी लहानपणापासून त्यांच्यामध्ये जे बीज रोवलं, त्यामुळं रायरेश्वराची शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्या वेगवेगळ्या विविध जातीपाती धर्मातील जे काही मावळे होते त्यांना संघटित केलं आणि एक चांगल्या प्रकारे हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ तिथं आपल्याला रोवलेली पाहायला मिळते. आता हे पाहत असताना मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आजच्याही परिस्थितीमध्ये आपण, आपले जर व्हिजन्स क्लिअर असतील, आपले जर थॉट्स क्लिअर असतील, तर निश्चितपणे आपण जे काही आपलं ध्येय आहे ते आपल्याला कसं चांगल्या पद्धतीनं गाठता येईल, अचीव करता येईल, ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला जिजाऊ माँसाहेबांनी घालून दिलेलं आहे. आईचे संस्कार, एखाद्या मुलावर, एखाद्या आप्तावर आपली आई कशा पद्धतीनं संस्कार करते, किंवा त्या कुटुंबामधलं वातावरण काय आहे, त्याच्यावर त्या मुलाचं भविष्य, त्याची जडणघडण ठरत असते, हे जिजाऊ माँसाहेबांना निश्चितपणे माहिती होतं. आणि त्यांना जे अचीव करायचं होतं त्याच पद्धतीने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जसं जसं शिवाजी महाराज मोठे होऊ लागले, विविध लढाया झाल्या, विविध किल्ले त्यांनी आपल्याकडे घ्यायची सुरुवात केली. आणि जेव्हा ह्या गोष्टी अहमदनगर, बिजापूरच्या बादशाहच्या कानी पडल्या, त्यावेळेला त्यांनी कपटाने शहाजीराजांना कैद केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ माँसाहेब स्वतः तिकडे चाल करून जायच्या तयारीमध्ये होत्या. म्हणजे मुलाच्या शिक्षणाबरोबरच त्या स्त्रीमध्ये लढण्याचीही धमक होती, हे आपल्याला इथे विसरून चालणार नाही.
त्याचबरोबर शिवाजी महाराज लहान असताना आपल्या पुणे जहागिरीची सगळी व्यवस्था जिजाऊ माँसाहेबांनी स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवली. विविध तिथे सोन्याचा नांगर फिरवून पुन्हा शेतकऱ्यांना त्या जमिनी उपलब्ध करून दिल्या, पिकवण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. लाल महालची डागडुजी केली, लाल महाल स्वतःच्या राहण्यासाठी पुन्हा वापरात आणला. आजूबाजूच्या परिसरामधील जे काही किल्ले होते त्या किल्ल्यांच्यावर नियंत्रण चांगल्या पद्धतीनं बसवलं. आणि सुरुवात करत असताना भले आपली सुरुवात ही एखाद्या बादशहाच्या जागिरी मिळून होत असली तरी त्यांचं विजन क्लिअर होतं की आपल्याला एकदा बेस पहिला आपला मजबूत करावा लागेल. वन्स वी गेट द बेस करेक्ट, त्याच्यानंतर आपण डेफिनेटली प्रोग्रेस करू शकतो, चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आणि ह्या विचाराने त्यांनी सुरुवात केली. बघता बघता अत्यंत कमी काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मोठे होऊ लागले. नंतरचा काळ आला. एका काळामध्ये दक्षिणेमध्ये स्वारीवर असताना शहाजीराजे यांचे मोठे चिरंजीव, जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजे यांचे मोठे चिरंजीव संभाजी महाराज यांची हत्या अफजल खानने त्यावेळेला घडवून आणली. आणि एक दुर्दैवी असा प्रसंग त्यावेळेला ओढवला. संपूर्ण भोसले कुटुंब दुःखामध्ये असताना जिजाऊ माँसाहेबांनी न डगमगता एक प्रण केला की या औरंगजेबाची कबर आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये त्याला इथेच मारायचा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून प्रतापगडावर ज्यावेळेला अफजल खान चालून आला, तो अफजल खान तिथे प्रतापगडाला चालून आल्यानंतर त्या अफजल खानाला अतिशय व्यवस्थित नियोजनबद्धता ज्याला आपण म्हणतो, आपण प्रतापगडची जर लढाई पाहिली तर बॅटलफील्ड हे स्वतः आपण कसं निवडावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. स्ट्रॅटेजिकली कुठल्या लोकेशन्स आपल्या फायद्याच्या आहेत, शत्रूला तिथे कसं आणायचं, ट्रॅप करायचं. आणि हे करत असताना हे काही फक्त सैन्याच्या जोरावर होत नसतं, तर त्याच्यामध्ये आपली मुसद्देगिरी आपण किती चांगल्या पद्धतीने राबवतो, आपण पत्रव्यवहार कसे करतो, आपण वेगवेगळी आमिष त्याला कशी दाखवतो. आणि या सगळ्या साधनांचा वापर करून अफजल खानाला तिथे येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भाग पाडलेला आहे. त्याच्या यायच्या जायच्या सगळ्या वाटा त्यांनी बंद केलेल्या आहेत. आणि प्रॉपर प्लॅनिंगने अत्यंत कमी रिसोर्सेसचा वापर करून, आता इथे एक गोष्ट आपल्याला अशी सुद्धा इतिहासामध्ये माझ्या वाचनात आलेली आहे की अफजल खानाबरोबर काही बरेचसेच व्यापारी सुद्धा तिथे आलेले होते. आणि ह्या व्यापाऱ्यांपैकीच एका व्यापाऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की आम्हाला सरदार अफजल खान जे येत आहेत त्यांच्या ह्याच्यासाठी काही आम्हाला दागदागिने, काही मौल्यवान वस्तू आम्हाला परचेस करायच्या आहेत आणि त्या आपण उपलब्ध करून द्याव्यात. त्यांच्याकडून त्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्यांना सांगण्यात आलं की ही स्वारी मोहीम झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला त्याची परतफेड करण्यात येईल. आणि एका दृष्टीनं ज्या वेळेला स्वारी झाली त्यानंतरच्या गोष्टी आपल्या सर्वांच्या माहितीच आहेत. म्हणजे आपले रिसोर्सेस कमीत कमी युटिलाइज करून, शत्रूच्याच रिसोर्सेसचा वापर करून, सैन्याचं कमीत कमी नुकसान कसं होईल याचा विचार करून, शत्रूला ट्रॅप करून कशा पद्धतीने संपवायचं ह्याचं एक उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलं. आता हा प्रसंग ज्यावेळेला उभा राहिला त्यावेळेला हा अफजल खान अत्यंत क्रूर असं व्यक्तिमत्व होतं. अशा क्रूर व्यक्तिमत्वाला बरेचसेच लोक घाबरले होते, बरेचसेच सरदार सोडून जाऊ लागले होते, विविध सरदार जाऊन अफजल खानाला मिळालेले होते. अशा परिस्थितीमध्ये काय करावं? अशा परिस्थितीमध्ये एखादी आई असती तर ती आपल्या मुलाला म्हणाली असती की बाबा जाऊ दे, तू शरणागती पत्कर, तू करार कर. पण असं म्हणतील त्या जिजाऊ माँसाहेब कोणत्या? जिजाऊ माँसाहेबांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की राजे, ही चालून आलेली एक सुवर्ण संधी आहे. शत्रू किती जरी मोठा असला तरी तुम्हाला त्याचा पराभव करायचा आहे आणि आपल्या मोठ्या बंधूंचा बदला आपल्याला तिथं घ्यायचा आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत या भूमीतून परत जाऊ द्यायचं नाही. ही शिवाजी महाराजांना जिजाऊ माँसाहेबांची जी शिकवण होती आणि वेळ प्रसंगी दाखवलेला जो करारी बाणा होता त्याचं हे उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. नंतरच्या काळामध्ये मिर्झा राजा जयसिंग आला, सिद्दी जोहर आला. सिद्दी जोहरच्या वेळेला पन्हाळ्याला शिवाजी महाराज अडकून बसलेले असताना जिजाऊ माँसाहेब स्वतः सगळं मॅनेजमेंट लावत होत्या. स्वतः त्यांनी पूर्ण प्रशासन व्यवस्था स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेली होती आणि चांगल्या पद्धतीनं न्यायनिवाडा असेल, वेगवेगळे प्रश्न असतील, म्हणजे ज्याला आपण म्हणू की एक भक्कम आधार ज्याला आपण म्हणतो संपूर्ण व्यवस्थेचा, तो जिजाऊ माँसाहेब तिथं त्यांनी निर्माण त्यांच्या रूपाने केलेला होता. प्रत्येक लढाईंचे प्रसंग घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्याच प्रत्येक मोहिमेचा आपण विचार जर केला, ज्यावेळेला शाहिस्तेखानावर चालून गेले महाराज, कित्येक लाखाची मोठी फौज पुण्यामध्ये होती. अशा ह्याच्यामध्ये महाराज गेले, खऱ्या अर्थानं ती पहिली सर्जिकल स्ट्राईक्स कशा कराव्यात त्याचं हे एक उदाहरण आहे. शाहिस्तेखानाचा जो
लाल महालाचा जो काही शिवाजी महाराजांची जी स्वारी होती, तर असंख्य अशा लढाया झाल्या. महाराज आग्र्याला गेले, आग्र्याला अडकून बसले. तिथून महाराजांची सुटका होईपर्यंत जे काही राज्य सांभाळायचं होतं, त्याला व्यवस्थित ठेवायचं होतं, हे काम जिजाऊ माँसाहेबांनी इथं केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं एक राजमाता कशी असावी, एक राणी कशी असावी, एक आई कशी असावी, याचं एक उत्तम उदाहरण जिजाऊ माँसाहेबांनी आपल्याला घालून दिलेलं आहे. असा प्रसंग, अशी परिस्थिती, ज्यावेळेला स्त्रियांचं महत्त्व आपल्याला माहिती आहे त्या काळामध्ये काय होतं. पुरुषप्रधान संस्कृती मोठ्या प्रमाणावर कार्यरत होती. स्त्रियांना पडद्यामध्ये राहावं लागायचं. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक आदर्श स्त्री एक कसं चांगलं काम करू शकते, हे जिजाऊ माँसाहेबांनी आपल्याला तिथे शिकवलेलं आहे. हीच परंपरा जिजाऊ माँसाहेबांच्या ज्या काही सर्व सुना होत्या किंवा त्यांच्या ज्या काही कन्या होत्या, त्या सर्वांनी ती परंपरा पुढे आपल्याला चालवलेली पाहायला मिळते. सईबाईसाहेब असतील, पुतळाबाईसाहेब असतील, सोयराबाईसाहेब असतील, इतिहासामध्ये बऱ्याचशाच काही गोष्टी आहेत उलट्या सुलट्या, पण त्याच्याबरोबरीनं त्यांचे जे चांगले आस्पेक्ट्स आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. नंतरचा जर काळ जो मला महत्त्वाचा वाटतो, तो आपण जर विचारात घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेला संभाजी महाराजांच्याकडे सगळी सूत्र आली, छत्रपती झाले संभाजी महाराज, त्यावेळेला त्यांच्या ज्या पत्नी होत्या येसूबाईसाहेब, त्यांची जी भूमिका खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं, आता रिसेंटली एक सिरियल ही या विषयावर येऊन गेलेली आहे, आपण सगळ्यांनी ती पाहिली असेल, आपल्याला तो इतिहासही माहिती असेल. पण लहानपणापासून त्या कुटुंबामध्ये वावरल्यामुळं, ते सगळ्या जिजाऊ माँसाहेबांचा सहवास लाभल्यामुळं येसू महाराणी साहेबांच्यावर सुद्धा जे काही संस्कार झालेले होते किंवा त्यांची जी काही जडणघडण झाली होती, ती इतकी उत्तम झालेली होती की ती आपल्याला येणाऱ्या भविष्यामधल्या संपूर्ण काळामध्ये त्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. संभाजी महाराजांना तर त्यांनी विविध प्रसंगांवर मदत केलेलीच आहे, पण याच्यातला जो मला सगळ्यात हार्ट टचिंग किंवा ज्याला आपण म्हणू की अतिशय अंगावर शहारे आणणारा जो प्रसंग वाटतो, तो प्रसंग ज्या वेळेला संभाजी महाराजांना कैद केलं जातं औरंगजेबकडून आणि त्यांची निर्घृण हत्या केली जाते औरंगजेबाकडून, कपटी औरंगजेबाकडून. त्या प्रसंगामध्ये येसूबाई साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे, कुठेही खचून न जाता आपल्या पतीवर असंख्य छळ होत असताना कशा पद्धतीनं हे राज्य सांभाळलं पाहिजे, कशा पद्धतीनं या राज्याचं रक्षण केलं पाहिजे, ही जी काही त्यांची विचार होते किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी ती सगळी परिस्थिती सांभाळलेली आहे, ती खरोखर अकल्पनीय आहे. आपण विचार करा, एखाद्या स्त्रीवर ज्या वेळेला असा प्रसंग येतो, त्यावेळेला ती कशा पद्धतीनं वागते, हे मोठं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेला संभाजीराजेंचा वध झाला, संभाजीराजे धारातीर्थी पडले, हे ज्यावेळेला येसूबाई साहेबांना कळतं, त्या रायगडावर असतात, त्यावेळेला त्या शोकामध्ये बुडून न जाता ह्या परिस्थितीला छत्रपतींचं तख्त, छत्रपतींची गादी वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या गोष्टीकडे ते प्राधान्यक्रमाने पाहतात आणि त्या गोष्टीला सर्वप्रथम ते महत्त्व देतात. अशा या बिकट परिस्थितीमध्ये सर्वप्रथम त्या राजाराम महाराज, जे पुढचे छत्रपती आहेत, संभाजी महाराजांना कैद झाल्या झाल्या ते राजाराम महाराजांचं मंचकारोहण करून घेतात आणि जे पुढचे छत्रपती आहेत, ही गादी ज्यांना जिवंत ठेवायची आहे, त्यांची सुरक्षितता कशी ठेवता येईल, त्यांच्या पत्नी ताराराणी ज्या होत्या त्यांची सुरक्षा आपल्याला कशी घेता येईल, खबरदारी कशी घेता येईल, याच्यासाठी त्या प्रयत्न करायला सुरुवात करतात आणि सर्वप्रथम त्यांना रायगडावरून बाहेर काढतात. कारण इथून पुढचा जो हमला असतो तो रायगडावरच होणार असतो, याची त्यांना कल्पना असते. मित्रांनो, विचार करा, आपल्या पतीच्या निधनाची खबर आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर शोकसागरामध्ये ती व्यक्ती बुडालेली असेल. पण अशी परिस्थिती असताना देखील सर्वप्रथम छत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्याचं, छत्रपतींचं तख्त महत्त्वाचं आणि ते छत्रपती जिवंत राहिले पाहिजेत. ते छत्रपती जर जिवंत राहिले तर ही जी विचारधारा आहे, ही जी संकल्पना आहे, ती येणाऱ्या काळामध्ये जिवंत राहील आणि खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य, रयतेचं राज्य जे आहे ते टिकून राहील, हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी प्राधान्यक्रमाने आपला शोक बाजूला ठेवला, आपली सगळी दुःख बाजूला ठेवली आणि प्रथमतः त्यांनी निर्णय घेतला, राजाराम महाराजांना दक्षिणेमध्ये पाठवून दिलं, जिंजीकडे पाठवून दिलं. आपले जे काही विश्वासू सहकारी होते, त्याच्यामध्ये येसाजी दाभाडे असतील, कित्येक अशी मंडळी होती की ज्यांना येसूबाई साहेबांनी ताराराणींच्या बरोबर, राजाराम महाराजांच्या बरोबर जिंजीकडे, दक्षिणेला पाठवून दिलं. तर अशी ही असंख्य स्त्रीरत्न या भूमीमध्ये जन्माला झाली. नंतरच्या काळामध्ये येसूबाई साहेबांना त्यांचे चिरंजीव जे शाहू महाराज होते त्यांना कैद झाली. आयुष्याची 30 वर्ष त्यांनी कैदेमध्ये काढली, मुघलांच्या कैदेमध्ये काढली.
अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचं स्वराज्य प्रेम किंवा स्वतःची जी काही मूल्य होती, तत्व होती, त्याच्याबरोबर कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. विचार करा मित्रांनो, आयुष्याची 30 वर्ष आपण कैदेत राहतो, नजर कैदेत राहतो, आणि तरी सुद्धा आपला जो काही बाणा आहे, आपले जे काही विचार आहेत ते टिकवून ठेवणं ही किती मोठी गोष्ट आहे, किती कठीण गोष्ट आहे. खरोखर या लोकांचं कौतुक वाटतं. नंतरच्या काळामध्ये आपण पुढं आलो, येसुबाई साहेबांच्या नंतर तारा राणींनी ज्या वेळेला ते जिंजीकडे गेल्यानंतर काहीच वर्षामध्ये राजाराम महाराजांचा तिथं मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याला छत्रपती उरलेला नाही. राजाराम महाराजांचे जे चिरंजीव होते ते वयाने लहान होते. या परिस्थितीमध्ये हे स्वराज्य टिकवून ठेवायचं कसं, तर ही जबाबदारी तारा राणींनी खूप चांगल्या पद्धतीने पेललेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थात सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या, त्यामुळे जन्मतःच पराक्रम, लढाया, वेगवेगळ्या प्रशासनिक गोष्टी या त्यांनी पाहिलेल्या होत्या. आणि याच संस्कारांचा जिजाऊंचे जे काही त्यांच्यावर संस्कार झाले, जिजाऊंचे येसुबाई साहेबांचे जे त्यांच्यावर संस्कार झालेले होते, या सगळ्याचा गाभा नंतरच्या काळामध्ये जे काही तारा राणींनी सुद्धा मुघलांना जो झंझावाती लढा दिलेला आहे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि नेमाजी शिंदे, असंख्य इतर सरदार होते की ज्या सगळ्यांच्या साथीने तारा राणींनी हा लढा कायमपणे जिवंत ठेवला. आणि ज्या वेळेला नंतर त्या पुन्हा स्वराज्यामध्ये आल्या, इथून पुढे औरंगजेबला पळताभुई थोडी केलेली आहे. आणि जो औरंगजेब हा संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा मुलूक ताब्यात घेण्यासाठी आला होता, दक्षिणेमधली सगळी राज्य संपून मुघल संस्थान, मुघल राज्य जे होतं ते वाढवण्यासाठी तो दक्षिणेमध्ये आलेला होता. त्या औरंगजेबाचा सगळा खजिना, एक एक किल्ला घेण्यासाठी त्याला 5-5 वर्ष, 3-3 वर्ष, बरेच महिने त्याला झटावं लागलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एका गोष्टीचा अजून खरोखर अभिमान वाटला पाहिजे. ती गोष्ट ही आहे की ज्या वेळेला ह्या स्वराज्याला राजा नव्हता, ज्या वेळेला ह्या छत्रपती नव्हते, त्यावेळेला सुद्धा या सगळ्या निष्ठावान सरदारांनी, सगळ्या निष्ठावान सैनिकांनी, मावळ्यांनी प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडलेली आहे. ह्याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे संस्कार होते किंवा स्वराज्याची जी संकल्पना होती ती या महाराष्ट्र भूमीमध्ये, या मातीमध्ये किती चांगल्या पद्धतीने रुजलेली होती हे आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यांनी स्वतःच्या जीवाचं रान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कित्येक लोकांनी आपल्या बलिदान दिलेले या भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हुकुमतपणा रामचंद्र अमात्यांसारखे अतिशय मुत्सद्दी असे आपल्याला स्वराज्य सांभाळणारे त्यावेळेचे जे काही दिवाण होते किंवा ते त्यांनी जी काही जबाबदारी त्यावेळेला पार पाडली, अशी महान व्यक्तिमत्व आपल्याला तिथं पाहायला मिळतात. तर कित्येक लोकांनी, म्हणजे विचार करा, राजा नाही पण जो कोणी प्रधान आहे तो त्याचं काम चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. प्रत्येक मावळा हिमतीने लढतोय, उभं राहतोय. आणि बघता बघता 1चे 5, 5चे 10, 10चे 20 असे असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये सरदार स्वतःहून पुढे येत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य पुढे येत आहे. आणि सबंध प्रदेशामध्ये, जिंजीपासून ते अगदी आपल्या पुण्यापर्यंतचा जो प्रदेश आहे तो या सगळ्या सैन्याने व्यापून टाकलेला आहे. मोठमोठ्या प्रमाणावर मोहिमा होत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मुघल सैन्याचा पराभव होतोय. तर किती एक ज्वाला किंवा कशा पद्धतीची ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी या आपल्या मातीमध्ये निर्माण करून ठेवलेली आहे, जी आज 300 वर्ष, 350 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा जिवंत असलेली आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे नुसतं ऐकलं जरी तरी आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. मित्रांनो, काय ती माणसं असतील, विचार करा. त्यांच्याकडे काय साधनं होती त्यावेळेला. त्या साधनांच्या मानानं त्यांनी जी काही पराक्रम, त्यावेळेला ज्या काही लढाया गाजवलेल्या आहेत, त्या लढायांचा जर विचार केला तर अतिशय इम्पॉसिबल वाटतं. तर अशा मध्ये तारा राणींनी शेवटच्या नंतरच्या तर काळामध्ये, औरंगजेबाच्या मृत्यूच्या आधीच्या काळामध्ये अगदी भोपाळपर्यंत सुद्धा त्यांनी स्वतः मजला मारून तो सगळा मुलूक स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. आता ह्या लढाया करत असताना सहज शक्य होतं की जाऊन त्याला मारून टाकावं आणि ही मोहीम इथं संपवावी, अशा परिस्थितीला आणून औरंगजेबला सोडलेलं होतं तारा राणींनी त्यांच्या नेतृत्वामध्ये. पण जर औरंगजेबला मारला तर आपल्याला जे काही तिकडून येणारं, उत्तरेकडून येणारं जे धन होतं किंवा जी काही त्यांच्याकडून येणारी सामग्री होती त्याचा सप्लाय बंद होईल. आणि आपल्याला जे काही रेव्हेन्यू लागणार आहे आता ही सगळी व्यवस्था पुढे चालू ठेवण्यासाठी, त्याच्यासाठी दुसरा सोर्स कुठून उपलब्ध करायचा, त्यासाठी
त्यांना पकडायचे, मारायचे, लढाया त्यांच्याकडून जिंकायचे, त्यांचं सगळं सामान लुटून घ्यायचे, परत पैसे घ्यायचे आणि त्यांना सोडून द्यायचे की बाबा जा, तुम्हाला सोडून दिलं. आणि त्या सगळ्या खर्चामधून बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालत होत्या. म्हणजे मला सांगण्याचा हेतू हा आहे की एका अर्थानं औरंगजेबाच्या जिवंत असतानाच त्याचा पराभव आपल्या या शूरवीर मावळ्यांनी सरांनी केलेला होता. पण फक्त अशा परिस्थितीचाही कसा चांगल्या पद्धतीने वापर करून घ्यावा, त्याच्यामधूनही स्वराज्य हित कसं साधावं, आपली आर्थिक व्यवस्था कशी सुधारावी, ह्याचाही त्यांनी विचार केलेला आहे आणि त्या गोष्टी तिथं साध्य केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर बरेच वर्ष हे काही हिंदवी स्वराज्य जे जिवंत ठेवायचं काम केलेलं आहे. मित्रांनो, विचार करा, मी मागेही आपल्याला सांगितलं की पुरुष प्रधान सोपी गोष्ट नाही. नंतरच्या काळामध्ये शाहू महाराज उत्तरेतून औरंगजेबाच्या कैदेमधून सुटून आले. औरंगजेबाच्या कैदेमधून सुटून आल्यानंतर बरेचसेच प्रसंग उद्भवले. दोन्ही ताराराणींचं वेगळं मत होतं, शाहू महाराजांच्या कडच्या बाजूचं वेगळं मत होतं. दोन वेगवेगळी संस्थानं जरी निर्माण झालेली असली तर जो काही उद्देश होता की हिंदवी स्वराज्य आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न, त्या उद्देशाला धरून या दोन्ही संस्थानांनी काम केलेलं आहे. मग ते कोल्हापूरचं संस्थान, साताऱ्याचं संस्थान असू द्या. आणि नंतरच्या काळामध्ये असंख्य परत लढाया झाल्या, बऱ्याचशाच मोठमोठ्या गोष्टी घडल्या. आता मी इथे एक उल्लेख की ज्यावेळेला राजाराम महाराज रायगडावरून जिंजीला गेले, त्याबरोबर त्यांच्याबरोबर दाभाडे नावाचे जे सरदार होते, त्या कुटुंबाने त्यावेळेला ही स्वराज्य सेवा केली. त्याचबरोबर शाहू महाराजांच्या काळामध्ये दाभाडेंनी गायकवाडांच्या बरोबरीने किंवा गायकवाड दाभाडेंच्या बरोबर होते आपण असं म्हणायला हरकत नाही, गुजरातमध्ये स्वाऱ्या केल्या. उत्तर हिंदुस्थानामध्ये गुजरातमध्ये मोठमोठ्या स्वाऱ्या केल्या. तो मुलूक सगळा स्वतःच्या ताब्यामध्ये आणला, नेतृत्वामध्ये आला. नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं पेशव्यांच्या बरोबरचे काही वाद असतील, त्यामुळे झालेल्या गोष्टी असतील. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला घराण्यातील मूळ पुरुष, मूळ व्यक्ती हयात नाही अशी परिस्थिती आहे, आपली मुलं आपल्या हाताशी नाहीत, मुलाचा एका लढाईमध्ये शहादत झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये एक आई त्या मुलाची, एका महान सेनापतीची पत्नी, विधवा पत्नी आणि एका लढाईमध्ये शहीद झालेल्या, एका लढाईमध्ये धारातीर्थी पडलेल्या सेनापतीची आई स्वतः सेनापती म्हणून रणांगणामध्ये जाते आणि मराठेशाही मधली पहिली महिला आपण सेनापती, सरसेनापती म्हणून उमाबाईसाहेब दाभाडे यांनी तो मान मिळवलेला आहे. तळेगाव दाभाडेच्या उमाबाईसाहेब दाभाडे, तळेगाव दाभाडे हे त्यांचं ठाणं म्हणू आपण किंवा मूळ स्थान म्हणू. आणि बऱ्याचशाच लढाया त्यांच्या नेतृत्वामध्ये झाल्या. त्याच्यातली एक चांगली जोरावर खान बाबीच्या विरोधातली अहमदाबादची जी लढाई होती गुजरातमध्ये, उमाबाईसाहेब स्वतः तिथे उपस्थित होत्या आणि या जोरावर खान बाबीचा त्यांनी तिथं पराभव केलेला आहे. त्याचा पराभव करून ज्या वेळेला त्या पुन्हा आल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, ज्या वेळेला त्या तळेगावी आल्या, त्यावेळेला खुद्द छत्रपती शाहू महाराज हे त्यांना तिथं भेटा गेलेले आहेत आणि त्यांना पायामध्ये सोन्याचा तोडा घालायचा मान दिलेला आहे. या विषयावर माझ्या मते आपल्याला सत्यशील राजेंनी माहिती दिलेलीच असेल चांगल्या पद्धतीनं. मी एक ओघवता शॉर्ट समरी आपल्याला इथे सांगतोय, कारण अजून बरेचसे स्त्रीरत्न. मित्रांनो, विचार करा की महिला सरसेनापती किती मोठी गोष्ट आहे त्या काळामधली. सोन्याचा तोड्याचा मान त्यांना त्यावेळेला पायात घालायचा मिळालेला आहे. खुद्द छत्रपतींनी तळेगावला येऊन तो मान दिलेला आहे. तर अशी स्त्रीरत्न आपल्या या भूमीला लाभलेली आहेत. बऱ्यापैकी बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन सरदार या महाराष्ट्राच्या सेवेसाठी, स्वराज्याच्या सेवेसाठी रुजू झाले आणि उत्तरेकडची जी धोरणं होती, दक्षिण दिग्विजय मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्याच कारकिर्दीमध्ये पूर्ण केलेली आपण पाहिलेली आहे. पण त्यांचं जे उत्तर दिग्विजयाचं जे स्वप्न होतं, जे त्यांच्या कारकिर्दीमध्ये अपुरं राहिलेलं होतं, छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये अपुरं राहिलेलं होतं, त्या उत्तर दिग्विजयाच्या स्वप्नाला खऱ्या अर्थानं जर कोणी न्याय दिला असेल तर तो नंतर शिंदे होळकर ही जी काही दोन जोडी होती, सुभेदार मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे, या जोडीने तो मान मिळवून दिलेला आहे. उत्तरेमधून दिल्लीवरून येसुबाई
ज्यावेळेला सोडवून आणण्यासाठी मोहीम गेली, त्या मोहिमेचं नेतृत्व खंडेराव दाभाडे असतील किंवा बाळाजी विश्वनाथ पेशवे असतील, या दोघांनी ते नेतृत्व केलं. त्या पहिल्या लढाईमध्ये, पहिल्या मोहिमेमध्ये देखील सुभेदार मल्हारराव होळकर तिथं उपस्थित होते. लहान होते, वयाने लहान होते, पण एक सैनिक म्हणून त्यांनी त्या मोहिमेमध्ये भाग घेतलेला होता. दिल्ली काय आहे, उत्तर हिंदुस्थान काय आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या मोहिमेमध्ये पाहिलेल्या होत्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर स्वतःचं समूह जमवून, स्वतःच्या सैनिक जमवून, ग्रुप जमवून बडवानीच्या सेवेमध्ये त्यांनी कार्यरत राहून तिथं त्यांनी सेवा दिलेली आहे. आणि अशाच एका प्रसंगामध्ये बाजीराव पेशवे आणि त्यांची ओळख होते. त्यांचा पराक्रम पाहून बाजीराव पेशवे त्यांना स्वतःकडे येण्याची विनंती करतात. मल्हारराव होळकर ही तयार होतात, पण ते तयार होत असताना ते त्यांना एक पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की आम्ही तुमच्याकडे येऊ, तुमची आम्ही चाकरी करू, जिथं ठेवाल आम्हाला ठेवाल, तिथं मला इज्जतीने ठेवा शब्द आहेत. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा असा काळ होता, अशी वेळ होती की ज्या वेळेला एखादा मोठा पराक्रमी सेनापती, सरदार कुठल्याही सेवेमध्ये जात असताना मला काय मिळेल, मला कुठली जागीर मिळेल, मला किती पैसे मिळतील, मला कुठला मुलूक मिळेल, ह्या हिशोबाने ते ठरवलं जायचं कुणाकडे जायचं, काय जायचं. अशा परिस्थितीमध्ये सुभेदार मल्हारराव होळकर बाजीराव पेशव्यांना सांगतात की बाकी त्यांना कुठल्याही गोष्टीचा ते उल्लेख करत नाहीत, पण मला स्वाभिमानाने ठेवा, मला इज्जतीने ठेवा. ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की ह्या शूर सेनानीला पैशापेक्षा, वतनापेक्षा, मुलकापेक्षा स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःची प्रतिष्ठा हे किती महत्त्वाचं होतं. त्याच्यावरून त्या व्यक्तीचा करारी बाणा आपल्याला पाहायला मिळतो. उत्तर हिंदुस्थानामध्ये ज्यावेळेला स्वाऱ्या सुरू झाल्या, पूर्वीही स्वाऱ्या झाल्या होत्या, लढाया झाल्या होत्या, मोहिमा झाल्या होत्या, पण खऱ्या अर्थाने जो उत्तर हिंदुस्थानाचा, माळव्याचा, नर्मदेच्या पलीकडचं जे क्षेत्र होतं, त्याचा जो कंट्रोल ज्याला आपण म्हणू, किंवा एक भक्कम सत्ता जिथं आपल्याला निर्माण करायची आहे, ती सत्ता जर कोणी निर्माण केली असेल तर सुभेदार मल्हारराव होळकर हे सर्वप्रथम तिथे गेले. त्यांच्या बरोबरीने उदाजी पवारही होते. पहिली लढाई आपण ज्याला म्हणू, दया बहादूर, गिरधर बहादूर यांच्याबरोबर झालेली एक मोठी लढाई, त्या लढाईमध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांनी अचानकपणे हमला करून, अत्यंत कमी सैन्यानिशी हमला करून लाखोंच्या सैन्याला तिथं पराभूत केलेला आहे. आणि या लढाईचा उल्लेख सरदेसाई आपल्या ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये अशा पद्धतीने करतात की जो मुलूक घेण्यासाठी, जो प्रांत घेण्यासाठी कित्येक महिने, कित्येक साल लागावेत, तो एका हमल्यामध्ये, एका झटक्यात सुभेदार मल्हारराव होळकरांनी जिंकून घेतलेला आहे. या लढाईमध्ये चिमाजी अप्पाही त्यांच्याबरोबर होते, पण त्यांचं वय कमी होतं. मूळतः ह्याचं नेतृत्व सुभेदार मल्हारराव होळकरांनीच केलेलं होतं. आणि ही लढाई झाल्यानंतर ज्यावेळेला पेशव्यांना कळालं की मल्हारराव होळकरांनी ही लढाई जिंकली आणि दया बहादूर, गिरधर बहादूर यांचा अंत केलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये खुश होऊन पेशवे थांबत नाहीत की ते पुण्याला परत येतील, त्यावेळेला आपण बोलू, त्यांचा सन्मान करू. पेशवे तुरंत चिमाजी अप्पांना पत्र लिहितात की सुभेदार मल्हारराव होळकरांना हत्तीचा महान बहाल करण्यात यावा. एक मोठा प्रदेश त्यांनी आपल्यासाठी जिंकलेला आहे, हिंदवी स्वराज्याचा भाग करून घेतलेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला महाराजांनी सुरुवात केली त्यावेळेला हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा आपला मूळतः आपण म्हणू की पश्चिम महाराष्ट्राचा जो क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये सुरुवात झालेली होती. आणि नंतरच्या काळामध्ये जर आपण हिंदुस्थानामध्ये झालेली वाढ जर आपण हिंदवी स्वराज्याची पाहिली तर अगदी अटकपर्यंत आणि इकडे कटकपर्यंत ओरिसामध्ये हा प्रदेश जिंकलेला आहे. उत्तरेमध्ये यूपी पर्यंतचा प्रदेश संपूर्ण या सगळ्या वीर योद्ध्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. सुभेदार मल्हारराव होळकर फक्त एक पराक्रमी योद्धे होते असंच नाही, तर सुभेदार मल्हारराव होळकरांनी स्वतःची जी सून आणली, त्यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने व्यक्तिमत्व समजून घ्यायची, निवडायची, त्या व्यक्तीमधली गुण ओळखायची एक कसब जी होती ती सुभेदार मल्हारराव होळकरांच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं होती. आणि अशाच एका मोहिमेमध्ये त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यामासाहेब यांना आपल्या चिरंजीवांसाठी निवडलं, त्यांचं लग्न लावून दिलं आणि एका मुलीप्रमाणे त्यांनी त्यांना वाढवलेलं आहे. रघुनाथराव पेशवे यांच्याबरोबर उत्तर हिंदुस्थानाच्या मोहिमेवर असताना, ज्या मोहिमेमध्ये आपण अटक जिंकलं, ज्याला आपण म्हणतो की अटकेपार भगवा झेंडा लावला, तो अटकेपार भगवा झेंडा लावण्यामध्ये मोठी भूमिका सुभेदार मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर यांची राहिलेली आहे. तर अशा या मोहिमेमध्ये, अशा या लढाईमध्ये
कुंभेरी या ठिकाणी सूरजमल जाट याच्याबरोबर जी लढाई चालू होती, रघुनाथराव पेशव्यांची इतरही सरदार आपले राणोजी शिंदेचे चिरंजीव जयाप्पा शिंदे, दत्ताजी शिंदे ही मंडळी त्या लढाईमध्ये उपस्थित होती. अशा लढाईमध्ये लढत असताना अहिल्या मासाहेब यांचे पती खंडेराव होळकर यांना तोफेचा गोळा लागून त्यांचं तिथं निधन झालेलं आहे. आता ही परिस्थिती खरोखर अभ्यास करण्यासारखी किंवा विचार करण्यासारखी आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या काळची प्रथा असल्यानुसार स्त्रिया या सती जायच्या. सती जायची प्रथा असल्यामुळं खंडेराव महाराजांच्या निधनानंतर अहिल्यामासाहेबी सती जायला निघाल्या. पण त्यावेळेला त्यावेळेच्या रूढी, प्रथा, परंपरा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सुभेदार मल्हारराव होळकरांनी पुण्यश्लोक अहिल्यामासाहेबांना सती जाण्यापासून थांबवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रहास तर त्यावेळेला सती गेल्या नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिजाऊ मासाहेबांचं सानिध्य छत्रपती शिवाजी महाराजांना जशा पद्धतीने लाभलं, सुभेदार मल्हारराव होळकरांनीही तसाच निर्णय घेत अहिल्यामासाहेबांना सती जाण्यापासून थांबवलं. आता जिजाऊ मासाहेब छत्रपतींच्या आई होत्या, मातोश्री होत्या, पण ही तर तरुण वयातली सून आहे. सून आपली सती जाण्यापासून तिला थांबवणं किती मोठा हा त्या काळाच्या नुसार विचार आहे मित्रांनो, आपण लक्षात घ्या. सुभेदार मल्हारराव होळकर त्यावेळेला शब्द काढतात, माझा खंडोजी जरी गेला असला तर इथून पुढं अहिल्या तूच माझी खंडोजी आहेस. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःचे शब्द खरे केलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी अहिल्या मासाहेबांना मान सन्मान दिलेला आहे. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी त्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं खंडोजींची जी जागा होती ती अहिल्या मासाहेबांनी ती पूर्ण करण्यामध्ये कुठेही कसर सोडलेली नाही. अहिल्या पाहिली, होळकर घराण्याला एक विशेष अधिकार प्राप्त होता. सुभेदार मल्हारराव होळकरांनी जो पराक्रम केलेला होता, स्वराज्य सेवा केलेली होती, त्यामुळं होळकर घराण्याला एक विशेष खाजगीचा अधिकार छत्रपतींच्याकडून आणि पेशव्यांच्याकडून त्या काळी मिळालेला होता. दौलत म्हणजे जे काही पुरुष असतील किंवा जे काही साम्राज्य आपण निर्माण करतो त्याला दौलत म्हटलं जायचं. आणि स्त्रियांसाठी, होळकर कुटुंबातील स्त्रियांच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्यासाठी खाजगीची एक व्यवस्था दिलेली होती. आणि त्या खाजगीच्या व्यवस्थेमध्ये 3 लाख रुपयाचा मुलूक मल्हारराव होळकरांच्या ज्या पत्नी होत्या गौतमाबाई साहेब त्यांच्या नावे करण्यात आलेला होता. आता ही खाजगीची व्यवस्था कशासाठी निर्माण केलेली होती तर त्याच्यातून त्या स्त्रियांनी स्वतःसाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत, ज्या काही अडीअडचणी असतील त्यावेळेला त्याचा उपयोग करायचा आहे. कारण दौलतीमध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या मोहिमा होत होत्या, अजून विस्तार व्हायचा होता हिंदवी स्वराज्याचा, त्या मोहिमांचे मोठे अवाढव्य खर्च व्हायचे. अशा प्रसंगी समजा त्या घराण्याचा जो पुरुष आहे तो धारातीर्थी पडला, मोहिमेमध्ये सगळे दौलतीचे पैसे संपून गेलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांना गैरसोय होऊ नये, त्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी ही खाजगीची व्यवस्था विशेष करून मल्हारराव होळकरांनी त्यावेळेला निर्माण करून घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्यांचं किती कुटुंबाकडे लक्ष होतं, स्त्रियांना अधिकार मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये ते किती जागरूक होते. आणि ही पूर्ण व्यवस्था गौतमाबाई साहेब या सांभाळायच्या. सुरुवातीला 3 लाखाची जी काही त्यांना मिळालेली खाजगीची जहागीर होती, वतन होतं, त्याला त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि ज्या वेळेला ते अहिल्यादेवींच्याकडे हस्तांतरित झाली खाजगीची गादी, त्यावेळेला 15 लाख रुपयाची व्यवस्था त्यांनी निर्माण करून गौतमाबाई साहेबांनी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीनं त्याचं नियोजन लावलेलं असेल, कशा पद्धतीनं त्यांनी ती व्यवस्था सांभाळली असेल, ही खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. त्या काळामध्ये ज्यावेळेला शिक्षण कमी होतं, वेगवेगळ्या गोष्टी सोयी साधनं उपलब्ध नव्हती, अशा परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं हे नियोजन करणे, नियोजन लावणे ही खूप मोठी गोष्ट आहे. नंतर अहिल्या मासाहेबांच्याकडे ज्यावेळेला ही खाजगीची व्यवस्था आली, त्यांचं कार्य तर आपण पाहिलेलं आहे की अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत असं एकही मोठं महत्त्वाचं देवस्थान नाही किंवा महत्त्वाचं ठिकाण नाही की जिथं पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांचं नाव आपल्याला ऐकायला मिळत नाही, त्यांचं कार्य आपल्याला ऐकायला मिळत नाही. ह्या मासाहेबांचं लहानपणापासून लग्न झाल्यापासून जे काही शिक्षण होतं, त्यांचं जे काही संगोपन होतं ते सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या देखरेखीखाली, गौतमाबाई साहेब यांच्या देखरेखीखाली झालेलं होतं. त्यांना वेगवेगळ्या भाषांचं शिक्षण देण्यात आलेलं होतं, युद्धशास्त्राचं शिक्षण त्यांना देण्यात आलेलं होतं. आणि त्याही जेव्हापासून त्यांना समजू लागलं, कळू लागलं, तेव्हापासून त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये लक्ष देत होत्या, वेगवेगळ्या गोष्टी समजून घेत होत्या.
आणि आपल्या खंडेराव महाराजांच्या निधनानंतर त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी जी सुभेदार मल्हारराव होळकरांनी टाकली ती म्हणजे आर्थिक व्यवस्था, होळकर साम्राज्याची, होळकर घराण्याची जी काही आर्थिक व्यवस्था होती ती कशी सांभाळायची, प्रशासनिक व्यवस्था कशी सांभाळायची, ही पूर्ण जबाबदारी अहिल्यादेवींच्यावर सुभेदार मल्हारराव होळकरांनी त्यावेळेला टाकलेली होती. आणि ती जबाबदारी अत्यंत चोखपणे त्या पार पाडायच्या. एक एक प्रसंगी सुभेदार मल्हारराव होळकरांच्याकडूनही जर हिशोब व्यवस्थित आलेले नसले तर त्यांच्या सेवकांना, त्यांचे जे कोणी तिथले दिवाण असतील त्यांना प्रश्न विचारायच्या स्वतः अहिल्यामासाहेब की इथे ही कमतरता दिसते, ही आपण कशी पूर्ण करावी. स्वराज्याच्या तिजोरीमध्ये जे काही खजाना पाठवायचा असायचा तो त्या रितसर व्यवस्थित वेळोवेळी पोच करत असायच्या. म्हणजे इतकी चोख व्यवस्था त्यांनी त्यावेळेला लावून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. तोफखान्याची व्यवस्था असेल, तोफखान्यावर त्या स्वतः जातीने लक्ष द्यायच्या. टेक्नॉलॉजीनुसार, त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीनुसार ज्या काही प्रगत गोष्टी होत्या, ज्या इन्क्लूड करण्याची गरज होती, त्या सगळ्या त्यांनी होळकर सैन्याच्या तोफखान्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःच्या देखरेखीखाली त्यांनी तोफांच्या ट्रायल्स घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेला पानिपतची मोहीम झाली, पानिपतची लढाई झाली, त्यावेळेला इतर जसे सरदार आपले कुटुंब कबिले घेऊन उत्तरेमध्ये गेले होते, तसा होळकरांचा कुटुंब कबिला त्यांच्याबरोबर पानिपतला गेलेला नव्हता. मासाहेब या सुरुवातीच्या काळामध्ये ग्वालियरला होत्या लढाई सुरू व्हायच्या आधी. काही दिवसानंतर त्यांना मल्हारराव होळकरांचं पत्र आलं की तुम्ही सिरोंजला जा. सिरोंज म्हणजे तुम्ही स्वतः तिथं स्थिरस्थावर राहा आणि तोफखाना सुसज्ज ठेवा. ज्यावेळेला प्रसंग पडेल सैन्य जमवून ठेवा. ज्यावेळेला प्रसंग पडेल त्यावेळेला आम्ही निश्चितपणे आपल्याला पत्र लिहू आणि तुम्ही तिथं आम्हाला मदत पाठवली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही हायगाई करू नका, दिरंगाई करू नका, अशी एका पद्धतीनं व्यवस्था लावण्याची पत्र आणि दुसऱ्या बाजूला कठोर सूचनाही सुभेदार मल्हारराव होळकर आपल्या सुनेला देताना इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि मासाहेबांनीही ती जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे. तोफखाना तिथं सुसज्ज ठेवलेला आहे. नंतर ज्यावेळेला पानिपतची लढाई झाली, दक्षिणेकडे येणारं जे सैन्य होतं, जखमी सैन्य होतं, वेगवेगळ्या कुटुंबातील स्त्रिया होत्या, त्या सगळ्यांची व्यवस्था लावण्याचं काम, तिथं पानिपतमध्ये काही लोक जी धारातीर्थी पडलेली होती त्यांना आपली जी तिथली काही संबंधित व्यक्ती लोक होती त्यांच्या माध्यमातून दहन देण्याचं पुण्यश्लोक अहिल्यामासाहेबांनी त्यावेळेला करून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या धार्मिक कार्याबद्दल जर आपण बोलायला गेलो, संबंध हिंदुस्थानामध्ये 12 ज्योतिर्लिंग पुण्यश्लोक अहिल्यामासाहेबांनी जीर्णोद्धार केला. प्रत्येक मंदिराबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, पण ह्याच्यातलं एक सर्वात महत्त्वाचं जे आपलं स्थान आहे काशी विश्वेश्वराचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की औरंगजेबनं जे मंदिर उद्ध्वस्त केलं, सर्वोच्च स्थान जे औरंगजेबनं त्या काळी उद्ध्वस्त करून तिथं ज्ञानव्यापी मस्जिद पुन्हा बांधण्यात यावं, काशी पुन्हा चालू व्हावी. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुभेदार मल्हारराव होळकर झटले, महादजी शिंदे झटले आणि पुण्यश्लोक अहिल्यामासाहेबांनी खऱ्या अर्थानं तिथे मंदिर बांधून ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला पूर्ण झालेलं पाहायला मिळतं. तर हे मंदिर बांधत असताना मस्जिद कुठलीही पाडून त्यांनी ते केलेलं नाही. जी इतरांनी आपल्यावर ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टीला पूर्णपणे छेद देत सर्व धर्म समभाव, इतरांच्याही धर्माचा आदर करून पुण्यश्लोक अहिल्यामासाहेबांनी काशी विश्वेश्वरामध्ये पुन्हा काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे आणि त्याची पूजा अर्चा सुरू केलेली आहे. बरं, हे क्षेत्र आपल्या नियंत्रणामध्ये नव्हतं, शत्रूचं राज्य होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे फॉरेन अफेअर्स किंवा ज्याला आपण परराष्ट्र धोरण म्हणू ते किती स्ट्रॉंग असेल, त्याची व्यवस्था त्यांनी कशी लावली असेल, त्यांच्याबरोबर त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले असतील आणि वेळ प्रसंगी होळकर सैन्याच्या तलवारीचा धाक सुद्धा त्यांनी दाखवायला कमी जास्त केलं नसेल ह्याची मला ठाम खात्री आहे. त्यामुळंच आपलं हे काशी विश्वनाथाचं मंदिर तिथे उभे राहील. सोमनाथाचं मंदिर असेल गुजरातमधलं, त्याचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. दक्षिणेतील कित्येक मंदिरं असतील, महाराष्ट्रामधलं औंढा नागनाथाचं मंदिर असेल, परळी वैजनाथ असेल, घृष्णेश्वराचं मंदिर असेल, भीमाशंकराचं मंदिर असेल, उज्जैनचं महाकालेश्वर आहे, ओंकारेश्वराचं मंदिर असेल, असंख्य ठिकाणी त्यांनी ही कामं केलेली आहेत. बौद्धगयाचं मंदिर आहे, दक्षिणेमध्ये रामेश्वरमचं मंदिर आहे. आणि हे मंदिरांची कामं करत असताना फक्त ती मंदिर धार्मिक उद्देश हा त्यांच्या मागे नव्हता. जनरली हे सांगितलं जातं की त्या फक्त धार्मिक व्यक्तिमत्व होतं, धार्मिक दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टी बघायच्या. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या काळामध्ये जी काही त्यावेळेची समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेमध्ये
मंदिर किंवा जी काही धार्मिक ठिकाणं होती ह्याच्या आजूबाजूला ही सगळी समाजव्यवस्था डेव्हलप झालेली होती, त्याच्याशी निगडीत ही समाजव्यवस्था होती. मंदिरामुळे आसपासच्या परिसरामध्ये रोजगार निर्मिती होत होती. रोजगार निर्मिती झाल्यामुळे जे काही व्यापारी तिथे येत होते त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना तिथं मार्केट उपलब्ध होत होतं. येणारे यात्रेकरूंच्या राहायची व्यवस्था धर्मशाळा ज्या मासाहेबांनी बांधल्या होत्या त्याच्यामुळे होत होती. यात्रेकरूंच्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्माण होत होता, त्यांना 4 पैसे तिथं मिळत होते. त्याचबरोबर जी काही आपली टपाल व्यवस्था चालायची, या टपाल व्यवस्थेसाठी सुद्धा या धर्मशाळांचा वापर व्हायचा, या मंदिरांचा वापर व्हायचा. आणि त्याचबरोबर ह्या ज्या काही धार्मिक ठिकाणं आहेत या धार्मिक ठिकाणांवर जी काही मंदिरं उभारली, ज्या काही धर्मशाळा उभारल्या, माणसं त्यांनी पेरली, तिथं नियुक्त केली. त्या माणसांच्यामुळं जे काय इंटेलिजन्स, ज्याला आपण आपलं हेर खातं म्हणू, इंटेलिजन्सला जी काय गरजेची माहिती आहे, म्हणजे आपल्या स्वराज्यासाठी ज्या काही सूचना, जी काही माहिती आपल्याला लागणार आहे, ही सुद्धा या माध्यमातून उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळते. हे एक आपले तिथं एनिमी एरियाजमध्ये एक आपली हक्काची ठिकाणं, आपले बेस निर्माण करून त्यांनी ठेवलेले होते. ह्याला फक्त आपण धार्मिक बाजून, तर अशा विविध माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांनी एक चांगला विचार, पाण्याचे प्रश्न असतील, आज आहे आपली जी काही वारी जाते त्या वारी मार्गावर कित्येक बारवा मासाहेबांनी बांधून ठेवलेले आहेत की हे वारीला जाणारे जे कोणी वारकरी आहेत त्यांची चांगली तिथं व्यवस्था व्हावी, सोय व्हावी. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये, विविध जिल्ह्यामध्ये आपण कुठलाही जिल्हा सांगा तिथं जा आणि एक मला असं सांगा की तिथं बारव आपल्याला मासाहेबांची पाहायला मिळालेली नाही. मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि फक्त माणसांसाठीच नाही तर पशुपक्षी प्राणी सगळ्यांच्यासाठी केलेली. प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी त्यांनी त्यांच्या खाण्यासाठी मोठमोठ्या अशा जमिनी त्यांनी दान केलेल्या आपल्याला त्यांच्या रेकॉर्ड्समधून पाहायला मिळतात. सर जॉन माल्कम सांगतात त्यांच्याबद्दल, त्यांनी केलेल्या कामाबद्दल फार कमी लिहिलेलं आहे आणि जे लिहिलेलं आहे तेच आता मी आपल्यासमोर मांडत आहे. पण जे लिहिलं गेलं नाही, जे 70% गोष्टी त्यांच्या ऑन रेकॉर्ड नाहीत, त्या जर आपण काउंट केल्या तर किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. प्रशासनिक फ्रंटवर, धार्मिक फ्रंटवर, वेगवेगळ्या माध्यमातून आपण जर पाहिलं, इंदोर महेश्वरमध्ये मासाहेबांनी महेश्वरी साडी निर्मितीचं काम चालू केलं. साडी निर्मितीचं काम चालू करत असताना त्याच्या मागचा उद्देश हा होता की वेगवेगळ्या राज्यामधून जे काही कलाकार आहेत, बुनकर आहेत, त्यांना आणून तिथं वसवायचं. त्याच्यामुळे त्यांनाही रोजगार मिळेल, आपल्या इथं एखादी चांगली इकॉनॉमिकल ग्रोथ होईल. आणि दुसरी गोष्ट की आपल्या साम्राज्यामध्ये जे ते धारातीर्थी पडल्यानंतर त्यांच्या ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांच्या उपजीविकेचं काय. काही आत्ताचे जी काय प्रशासन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जसं खैरात वाटल्यासारखे लोकांना पैसे वाटले जातात, हे दिलं तर लोकांना त्याची जाण राहत नाही, त्याची किंमत राहत नाही. ही गोष्ट जाणून त्या काळचे जे हे कोणी राजे होते, राण्या होत्या, महाराण्या होत्या, ह्यांनी खऱ्या अर्थानं आपण ह्यांच्याकडून आज शिकवण घेतली पाहिजे. मासाहेबांनी या विधवा स्त्रियांना ट्रेन केलं, या महेश्वरी साडी निर्मितीच्या कार्यामध्ये त्यांना ट्रेन केलं. विविध एरियातून आणलेले जे कोणी कलाकार होते त्यांच्याकडून यांना प्रॉपर रीतसर ट्रेनिंग करून घेतलं, त्यांना शिक्षण दिलं ह्या काही जे काही व्यवसाय होता त्याचा. आणि मग इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून या महेश्वरी साड्या बनवून घेण्याचं काम मासाहेबांनी करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध झाला, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची, त्यांना पुन्हा जे काही त्यांचं करिअर असेल मध्ये, सैनिकी पेशामध्ये असेल, व्यवसायामध्ये, ह्याची जबाबदारी मासाहेब पाहायला मिळते. बहुआयामी विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशी ही व्यक्तिमत्व मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतभूमीमध्ये घडली, मोठमोठ्या स्त्रिया आपल्या भारतभूमीमध्ये घडल्या. मासाहेबांच्या बरोबर त्यांच्याबद्दल किती बोलावं, किती सांगावं. खुद्द छत्रपती, खुद्द पेशवे त्यांचा उल्लेख मातोश्री मासाहेब असा करायचे. इतकं आदराचं स्थान त्यांचं या भारतभूमीमध्ये होतं. नुसतं त्यांच्या नावाने कित्येक राज्य, शत्रू राज्य जरी असली तरी ती नतमस्तक त्यांच्यासमोर होत होती. असं हे मासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं. पण ते आज आपल्यापर्यंत किती प्रमाणामध्ये पोचलेलं आहे, कशा पद्धतीनं पोचलेलं आहे आणि आपण खरोखर त्यांचे जे काही विचार आहेत ते आत्मसात केलेले आहेत का, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये ज्या वेळेला संबंध
असा प्रघात निर्माण झालेला होता की सत्ता निर्माण करायची असेल किंवा राज्य निर्माण करायचं असेल किंवा ते राज्य संपन्न करायचं असेल तर ते फक्त लढाया करून किंवा तलवारीच्या जोरावर आणि लूटमार करूनच ते साध्य होऊ शकतं. पण मासाहेबांनी ह्या विचाराला फाटा देत स्वतः खूप कमी मोहिमा त्यांनी केलेल्या आहेत, पण तसं करून सुद्धा एक चांगली प्रशासन व्यवस्था निर्माण करून, शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी निर्माण करून, उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या इंदोरमधली बाजारपेठ वसवलेली आहे, महेश्वर येथे बाजारपेठ वसवलेली आहे, आपल्या राज्यामधल्या विविध गावांमध्ये मोठमोठ्या बाजारपेठ त्यांनी वसवलेल्या आहेत, विविध उद्योगांसाठी निर्मिती केलेली आहे. जिथं नापीक जमिनी आहेत, जिथं काही पिकत नाही अशा ठिकाणी चांगले शेतकरी दुसऱ्या राज्यांमधून आणून त्यांना तिथं वसवून शेतीची व्यवस्था त्यांनी चांगली लावलेली आहे. आणि या सगळ्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं रयतेचं राज्य, शांत, जिथं सुखाने शांतीने समाधानाने जगता येईल असं राज्य मासाहेबांनी निर्माण केलं. बरं, हे राज्य निर्माण केलेलं जरी असलं तरी त्यांच्या राज्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची कुणाची हिंमत नव्हती, तेवढी धमकी त्यांच्या होळकर. मासाहेब स्वतः महेश्वर येथे राहून सगळी ही व्यवस्था, प्रशासन व्यवस्था सांभाळायच्या. 30 वर्षाची त्यांची कारकीर्द झाली. 30 वर्षाची कारकीर्द झाल्यानंतर त्यावेळेला एक मोठा खजिना मासाहेबांनी या होळकर साम्राज्यामध्ये निर्माण करून ठेवलेला होता. आणि तो खजिना जो निर्माण केला तो कुठलीही लूटमार न करता फक्त स्वतःच्या कुशल बुद्धीने वेगवेगळ्या ह्या ज्या काही माध्यमं होती, ज्या काही वेगवेगळे शेतीवाडी असेल, हे जे रेव्हेन्यू होतं, या रेव्हेन्यूमधून त्यांनी एक मोठा जो काही फंड्स आहेत तो निर्माण केलेले आपल्याला तिथं पाहायला मिळतात. कारण मोहिमा ज्या त्या काळी होत होत्या, पानिपतच्या नंतरच्या काळामध्ये विविध स्वाऱ्या झाल्या, पण त्याच्यामधून येणारं जे काही उत्पन्न होतं, ते जे काही सैन्याचा खर्च होता, दक्षिणेमध्ये आपले जे पेशवे होते त्यांना लागणारे जे काही खर्च होते, यासाठीच तो मूलतः खर्च होत असताना आपण पाहतो. आणि त्यावेळेला मासाहेबांनी त्याला छेद देत ही मोठी आर्थिक व्यवस्था सुद्धा 1766 मध्ये जेव्हा झाशी जवळ आलमपूर म्हणून एक गाव आहे, होळकरांचं निधन झालं एका मोहिमेवरच. होळकरांची एक सुंदर अशी छत्री तिथं बांधलेली आपल्याला पाहायला मिळते. आजही तिथं रीतसर पूजा अर्चा चालू असते. मी ज्यावेळेला जातो तिथं माझं जाणं होतं. त्याचबरोबर दक्षिणेमध्ये नातलग होते त्यांच्या चांगल्या पद्धतीच्या समाध्या इंदोरमध्ये असतील, वेगवेगळ्या ठिकाणी असतील. जेजुरीला सुद्धा मल्हारराव होळकरांची एक समाधी मासाहेबांनी तिथं बांधायला सुरुवात केली, जी नंतर तुकोजीराव महाराजांनी पूर्ण केलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून एक चांगली प्रशासन व्यवस्था, सुशासन त्यांनी आपल्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निर्माण केलं. आणि फक्त आपले महाराष्ट्रातले किंवा हिंदुस्थानातलेच इतिहासकार नाही, तर बाहेरच्या देशातले शत्रू इंग्रज जे होते त्यांच्याकडचेही इतिहासकार, त्यांच्याकडचे जे ट्रॅव्हलर्स इंडियामध्ये आले, ते सुद्धा पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांच्या बाबतीमध्ये आदरा, त्यांच्याबद्दलचे जे काही शब्द लिहिले गेलेले आहेत ते अतिशय आदरयुक्त लिहिले गेलेले आहेत. अशा या मासाहेबांच्या कारकिर्दीनंतर अजून एक स्त्रीरत्न या होळकर घराण्यामध्ये निर्माण झालं. ते स्त्रीरत्न म्हणजे कृष्णा मासाहेब. हा जो काळ होता, कृष्णा मासाहेब या यशवंतराव महाराज प्रथम यांच्या त्या पत्नी होत्या. यशवंतराव महाराजांच्यावर काल एका पेजवर आमचे मित्र केतनपुरी यांनी खूप छान माहिती दिली. माझ्याही कालच्या 2 दिवसापूर्वीच्या सेशनमध्ये मी यशवंतराव महाराजांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. यशवंतराव होळकर म्हणजे एक असा योद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शेवटच्या मराठेशाहीच्या काळामध्ये, आणि असे सेनापती इंग्रजांचे की ज्यांनी संपूर्ण जगामध्ये विविध मोठमोठ्या सेनानींना पराभूत केलेलं होतं, त्यांना यशवंतराव महाराजांनी ह्या भारताच्या भूमीमध्ये पराभूत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं इंग्रजांचा धोका त्यांनी ओळखलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची एक भावना होती की आपण जर एकवटलो, या इंग्रजांना आपण सामोरे गेलो तर निश्चितपणे या भारतभूमीचं, महाराष्ट्र भूमीचं आणि हिंदवी स्वराज्याचं आपण रक्षण करू आणि या इंग्रजांना देशाच्या बाहेर काढू. पण दुर्दैवानं त्यांना कोणी साथ त्यावेळेला देऊ शकले नाही, दिली नाही. आणि एकट्याच्या जीवावर, एकट्याच्या प्रयत्नावर त्यांनी इंग्रजांना कित्येक वर्ष पराभूत केलेलं आहे. वेगवेगळ्या लढायांची उदाहरणं आहेत.
कारण तो विषय आजचा नाही. अशा या थोर पराक्रमी यशवंतराव महाराजांच्या कृष्णा मासाहेब या पत्नी, त्याचबरोबर तुळसा मासाहेब ही त्यांच्या एक पत्नी, ज्यांचा महिदपूरच्या लढाईमध्ये त्याच्या आधी त्यांचा कटकारस्थानाने वध करण्यात आला, त्या धारातीर्थी पडल्या. नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला कृष्णा मासाहेबांच्याकडे जबाबदारी आली, कारण मल्हार यशवंतराव महाराजांच्या निधनानंतर 35व्या वर्षी यशवंतराव महाराजांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव जे खूप कमी वयाचे होते ते गादीवर आले. त्यांचं नाव होतं मल्हारराव होळकर. त्यांना आपण मल्हारराव होळकर द्वितीय असं म्हणू. तर मल्हारराव होळकर द्वितीय गादीवर आले. ते कमी वयाचे होते. अशा परिस्थितीमध्ये देखील ह्या ज्या स्त्रिया होत्या कुटुंबातल्या, त्या अगदी खंबीरपणे उभं राहिल्या. मोठी कोणीही जबाबदार व्यक्ती त्यावेळेला नसताना ह्या ज्या यशवंत महाराजांच्या पत्नी होत्या त्या अत्यंत खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपली जी काही सेवक मंडळी होती, आपले जे काही दिवाण होते, या सगळ्यांच्या मदतीनं, सेनापतींच्या मदतीनं स्वप्न होतं आणि होळकर साम्राज्य टिकवण्याचा जो प्रयत्न केला तो खरोखर कौतुक करण्यासारखा आहे. यशवंतराव महाराजांच्या निधनानंतर भानपुरा येथे त्यांची समाधी निर्माण करणे हे एक मोठं काम त्यावेळेला कृष्णा मासाहेबांनी केलेलं आहे. आपल्या पतिदेवांची समाधी तिथं भानपुरा येथे पराक्रमी यशवंतराव महाराजांची निर्माण केली. त्याचबरोबर अहिल्या मासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या छत्रीचं काम चालू झालेलं नव्हतं. जे यशवंतराव महाराजांनी सुरू केलं पण ते यशवंतराव महाराजांच्या हयातीमध्येही पूर्ण झालं नाही. तेही काम पुढे कृष्णा मासाहेबांनी पूर्ण केलं. आज आपण महेश्वरला जातो, जी मासाहेबांची, अहिल्या मासाहेबांची छत्री पाहतो, त्या छत्रीचं काम असेल, त्याच्या समोरच्या विठोजी होळकरांच्या छत्रीचं काम असेल, किंवा महेश्वरचा जो समोरचा घाट आपण पाहतो त्या घाटाचं जे काम असेल ते कृष्णा मासाहेबांनी त्यावेळेला पूर्ण करून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या कृष्ण भक्त होत्या. इंदोरच्या राजवाड्याजवळ त्यांनी त्यावेळेला गोपाळ मंदिर बांधलेलं आहे, जे आजही अत्यंत चांगल्या पद्धतीने इंदोरमध्ये उभं आहे. अशा या कृष्णा मासाहेबांनी अशा प्रसंगामध्ये जबाबदारी स्वीकारली ज्यावेळेला मल्हारराव होळकर हे लहान होते, मल्हारराव द्वितीय लहान होते, त्यांच्या बहीण भीमाबाई साहेब बुळे ह्या लहान होत्या. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला यशवंतराव मल्हार गर्दी जी पुण्याला झाली त्यावेळेला यशवंतराव महाराज पुण्यातून निसटले, पण हा जो काही त्यांचा कुटुंब कबिला होता तो पुण्यामध्येच कैद झाला. ती कैद त्यांनी पाहिलेली होती. त्यानंतर ज्यावेळेला त्या पुन्हा इंदोरला आल्या, भानपुऱ्याला आल्या, त्यावेळेची परिस्थिती, यशवंतराव महाराजांच्या बरोबरचं वैभव त्यांनी सगळं पाहिलेलं होतं. आणि आता जो प्रसंग होता मल्हारराव द्वितीय यांच्या वेळेला, इंग्रज एक मोठा शत्रू समोर उभा आलेला होता. वेगवेगळ्या संस्थानांनी, वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याबरोबर, इंग्रजांच्या बरोबर तहनामे, करार करून आपल्या ज्या काही गोष्टी होत्या सेटल करून घेतलेल्या होत्या. पण यशवंतराव महाराजांच्या विचाराला ते धरून नसल्यामुळं कृष्णा मासाहेबांनी कधीच ही गोष्ट निवडली नाही. महिदपूरची लढाई झाली. महिदपूरच्या लढाईनंतर दुर्दैवानं घात झाला. त्या लढाईमध्ये काही सेनापती अचानकपणे फिरले आणि त्यांनी जो दगा दिला त्याच्यामुळं होळकरांचा त्या ठिकाणी आपल्याला पराभव झालेला पाहायला जरी मिळत असला तरी नंतरच्या काळामध्ये सुद्धा स्वतःचा जो स्वाभिमानी आणि करारी बाणा जो होता तो कृष्णा मासाहेबांनी जिवंत ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. परिस्थिती कशी जरी असली तर त्याच्यामधून निभावून कसं न्यायचं, आपल्या घराण्याचं नाव कसं मोठं करायचं आणि ते कसं टिकवून ठेवायचं हे कृष्णा मासाहेबांनी त्यावेळेला चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे. मासाहेबांनी, मल्हारराव होळकर हे 1833 मध्ये निधन पावले. त्यांचं निधन झाल्यानंतर पुन्हा गादीवर कोण हा प्रश्न निर्माण झाला, कारण त्यांना आप्त नव्हतं. मासाहेबांनीच त्यावेळेला मार्तंडराव होळकर यांना दत्तक घेतलं. काही काळ ते गादीवर राहिल्यानंतर हरिराव महाराज, जे विठोजी होळकरांचे चिरंजीव होते, ते गादीवर आले. हरिराव महाराजांचं निधन झालं, त्यांनाही काही आप्त झालं नाही. त्यांनी एक खंडेराव नावाचा मुलगा दत्तक घेतला, तोही लवकर निधन पावला. कृष्णा मासाहेबांनी ही सुद्धा कारकीर्द पाहिली. मल्हारराव द्वितीय यांचा कार्यकाळ 20 वर्षाचा, 21 वर्षाचा, त्याच्यानंतरचा 3 महिन्याचा मार्तंडराव महाराजांचा कार्यकाळ त्यांनी पाहिला. हरिराव महाराजांचा कार्यकाळ 9 वर्षाचा त्यांनी पाहिला. खंडेराव होळकर, जे हरिराव महाराजांनी दत्तक घेतलेले होते, त्यांचा 3 महिन्याचा कार्यकाळ मासाहेबांनी पाहिला. आणि ही सगळी गादीचे जे वारस होते ते अचानकपणे निधन पावलेले मासाहेबांनी स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेले आहेत. आणि आता आपल्या पतीचं
जे स्वप्न होतं आपल्या होळकर घराण्याचं, जे काही साम्राज्य निर्माण झालेलं आहे, जी काही सत्ता निर्माण झालेली आहे, ती टिकवणं हे खऱ्या अर्थानं मोठं चॅलेंज त्यांच्यासमोर उभं होतं. पण अशा परिस्थितीमध्ये न डगमगता त्यांनी तुकोजीराव द्वितीय यांना दत्तक घेतलं. यशवंतराव सूत तुकोजीराव द्वितीय असं